माझं नाव नामदेव लामकाने. मी अकोलेकटी गावातून आलेलो आहे. आमची जिव्हाळा आणि शैक्षणिक सामाजिक संस्था आहे. त्या संस्थेमार्फत आम्ही येथील पूरग्रस्त लोकांना जे विस्थापित झालेत त्यांच्यासाठी आम्ही आमच्याकडून जे काय मदत होते ती मदत करण्यासाठी इथं आलेलो आहोत. पटेल, सोलापूर डिस्ट्रिक्ट जनरल सेक्रेटरी जमियत उलमा हिंद. आम्ही काल सकाळपासून 2 गाड्या घेऊन पाणी, केळी आणि जेवायचं सगळं सामान म्हणजे मसाला भात वगैरे स्वतः आम्ही बनवून नरखेड, एकरूख आणि मलिकपेठ, वाकाव असे 4-5 गाव तिकडे केले. आणि हे जे लांबुडीचा पूल बंद होता तिथं पण आम्ही हे केलेलं आहे. म्हणजे ट्रकमध्ये, बसेसमध्ये जे लोक तहानलेले होते आणि गाजलेले होते त्यांना जे काय आम्हाला आमच्या ह्यांनी सांगितलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे तसं त्यांना मदत पोहोचवलेली आहे. देव कुंभार, मी हिरजची ग्रामसेविका आहे. शिवनी येथे पूर आल्यामुळं शिवनी हिरज या रस्त्यावर त्या पूरग्रस्त लोकांना तेथील जे त्यांचे पशु आहेत, प्राणी, म्हशी, गुरंढोरं, ते सर्वांना हिरज रस्त्यावर इथं जागा केलेली आहे त्यांना राहण्याची व्यवस्था. आणि सर्व गावकऱ्यांना तिथं BMIT कॉलेज आणि वळशंकर कॉलेज त्या ठिकाणी त्यांना कॅम्प आयोजित केलेले, राहण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि येथील लोकांना जे आता हिरज शिवनी रोडवर लोक राहिलेले आहेत, जे म्हशी वगैरे आहेत, गुरं, त्यांना व्यवस्था सर्व हिरज ग्रामस्थांमार्फत, हिरजमधील सर्व गावकरी किंवा सामाजिक संघटना यांच्यामार्फत इथं जेवणाची व्यवस्था केली जात आहे. गोरकुंड, राहणार शिवनी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. ही प्लॉट आहे ती सोयाबीनचा आहे. ह्यामध्ये सेना नदीचं भरपूर प्रमाणात पाणी येऊन धानाचं पूर्ण नुकसान झालं आहे. आमचा संसार पूर्ण उघड्यावर आहे. ही परिस्थिती न सांगण्याजोगी आहे, न ऐकण्याजोगी आहे. तरी पण लय जड अंतकरणानं आम्ही बोलतो आहे की शासनाने ह्याचा पुरेपूर विचार करून आणि काळजी, ज्या शेतकरी खरंच नुकसान झाले तसा पंचनामा करून जास्तीत जास्त निधी शेतकऱ्याला द्यावा, हीच आमची इच्छा आहे. हिरज शिवारात माझी शेती आहे. कांदा पीक 1 हेक्टर कांदा होता. खर्च कमीत कमी 60 ते 65 हजार रुपये, आतापर्यंत 70 हजार रुपये खर्च आलेला आहे. पुराचं पाणी वस्तीपर्यंत आल्यामुळं माझं कांदा पीक पूर्ण नासून गेलेलं आहे. शिवनी घरात माझं काय दिसतच नाही. पहिलं पाणी एवढं जास्त येत नाही म्हणून मी सलापोर ठेवलं. आता सध्या काही राहिलेलं नाही. लांब तर दिसते. असं जनावरं आणली काढून, जनावरांसाठीच आम्ही इथं आलो. परत प्रशासनानं काय केलं, बोटी पाठवल्या. मग हिळभर बोटी पाठवल्यानंतर आम्ही 9:30 वाजता माझी आई तिला तर बाहेर काढावं असं माझी इच्छा होती. ते म्हणले बोट पंक्चर झाली. बरं, हां. मग ह्यांचा असून तरी काय उपयोग आम्हाला. आता आई आलेत कसं ग्रुप, आईला पाठवलं पण त्यांच्या मुली त्या जाग्यापासून आम्ही दोघा भावाभावांनी खांद्यावर आणली. या 2 दिवसामध्ये आमच्या गावाला सीना नदीला फार मोठ्या प्रमाणात महापूर आलेला आहे. आमचं गाव पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. आमच्या गावाची शिवनी तिरे रस्ता पूर्ण 2 दिवसापासून बंद आहे. शिवनी पाखणी रस्ता 2 दिवसापासून बंद आहे. फक्त आमच्या गावाला येण्यासाठी सध्या फक्त हिरजून तेवढा रस्ता आहे. नदीकाठची सगळी ऊसं ही पूर्ण त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि नदीपासून सुद्धा इकडली जी काय ऊसं आहेत, म्हणजे ऊसं, सूर्यफूल, सोयाबीन काय असेल ते पिकं पूर्ण 100% गेलेली आहेत. तरी शासनाने आमच्यावरती फार मोठं अगदी आसमानी संकट आलेलं आहे. तरी शासनाने याचा पूर्ण विचार करून आम्हाला सर्व शेतकऱ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात मदत करावी अशी आमची शासनाला विनंती आहे. बालाजी गुंड, सध्या आमचं घर पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. आमची भरपूर नुकसान झालेली आहे. सध्या आम्ही हिरज रस्त्यामध्ये आमची गुरं आणि माणसं घेऊन रस्त्यावर झोपलोय. 3 दिवस झालं आज. आणि आता शासनाकडून आम्हाला आणखीन काहीच मदत नाही. आणि आता आम्ही जरी गेलो घरापाशी तर आम्ही तिथं गेल्यावर काय खावं ह्याची पण आम्हाला पंचायत आहे.
खूप अवघड झालेलं आहे आमच्यासाठी. माझे मुले सगळे सोलापूर कामठी शाळेला आहेत. माझं पूर्ण शेत पाण्यात आहे. आमचं 12 माणसाचं कुटुंब आहे. आम्हाला आता वैरण पण नाही आमच्या मसरांना. आम्ही 3 दिवस झालं रस्त्यावर झोपतो. 12 माणसाने आम्ही आता काय खायचं? घरी पण नाही आणि शेतात पण नाही. पूर्ण शेत पाण्यात आहे आमचं सगळं शेड पाण्यात आहे. आमची मुलकाची 6 जनावर आहेत. काय करायचं आम्ही घरी गेल्यानंतर? शेतात काय करायचं? सरकाराची अजून काही मदत नाही आम्हाला. 3-4 दिवस झालं पाणी आल्यामुळे आम्ही रोडवर हिरज शिवणी रस्त्यावर राहतोय. आम्हाला कशीही दुसरे लोक येऊन जेवण खाणं पण देतात. शासनाचं काय अजून आमच्याकडे मदत नाही. घरी सगळं पाण्यात आहे. राहणार शिवणी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. माझे तिरे रोडला घर आहे. पूर्ण पाण्यात बुडून माझे धान्य पूर्ण भिजून गेलेत. कोंबड्या 20-25 कोंबड्या मेलेत फुगून. परत 1-2-4 वासरं, बाकीचे अजून गुरं काय वाहून गेलेले आहेत. बरेच काय नुकसान झालेलं आहे. शासनाचं काय मला आतापासून काही मिळालं नाही. बाहेरचे लोक येऊन जेवण खाणं देतात. मी हिरज रोडला थांबलो आहे. इथले लोक मला मदत करीत. मला जेवढं वाचवता येते तेवढे गुरं वाचवलेत. काय गुरं होती ती पाण्यात गेलेले आहेत माझे. त्यांनी शासनाने दखल घ्यावी माझी ही विनंती. प्रवीण अशोक गुंड, राहणार शिवणी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. काल आलेल्या सीना नदीच्या महापुरामुळे आमच्या शेतामध्ये घरामध्ये पूर्णपणे पाणी येऊन भरपूर प्रमाणात 80 ते 90% प्रमाणापर्यंत नुकसान झालेलं आहे. तसेच आम्ही काल रात्री अचानक पाणी आल्यामुळे जनावरे वगैरे सगळं सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी खूप त्रास झाला. काही जनावरे आमची त्यामध्ये वाहून गेलेली आहेत आणि पूर्ण घर आणि शेतात अशा तऱ्हेने नुकसान झालेलं आहे. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.